हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी रेणुका राऊत. मी एक मॉडेल आहे आणि एक कंटेंट क्रिएटर आहे. सो तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर तुम्ही नक्कीच माझा चॅनल बघू शकता. त्याच्याबरोबरच मी इन्स्टाला कंटेंट क्रिएट करत असते आणि जे पण माझं मॉडेलिंगचं पेज आहे इन्स्टाचं ते मी इकडे साईडला टाकेल. सो ते तुम्ही इन्स्टाचं पण पेज नक्कीच चेक करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहेच. सो आजचा आपला व्हिडिओ काय असणार आहे हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल आपल्या टायटलवरून आणि थंबनेलवरून. सो येस, खूप दिवसांपूर्वी मी इन्स्टाला एक Q&Aचं टाकलं होतं. सो एवढे वेगवेगळे म्हणजे जे मी दुसऱ्यांचे Q&As बघायचे त्यांना किती छान छान प्रश्न विचारायचे लोक. मला असं वाटायचं की आपण पण ट्राय करूयात. आपल्यालाही छान छान क्वेश्चन्स विचारतील लोक आणि मज्जा येईल फार क्वेश्चन्सचे आन्सर द्यायला, आपल्या लाईफबद्दल लोकांना सांगायला. बट काय प्रश्न विचारलेत यार. ठीक आहे, जर मी इंस्टाग्रामला टाकते बट आय हॅव मेन्शन्ड की मी हे युट्यूबच्या Q&A साठी बनवतेय. सो ऑब्व्हियसली त्या टाईपचे क्वेश्चन्स असले पाहिजे. बट एनिवेज तरी खूप छान छान प्रश्न मला मिळालेले आहेत आणि जास्त लेंदी मला हा व्हिडिओ नाही करायचा आहे. मला खूप शॉर्टमध्ये मोस्ट ऑफ दी म्हणजे मला माहिती होतं की क्वेश्चन्स मोस्ट प्रोबॅबली कशावरती येणार आहेत, मॉडेलिंग रिलेटेड, मी कशी स्टार्ट केली अँड ऑल दॅट. त्याचे मी त्या टॉपिकवरती खूप सारे प्रश्न होते, मी त्याला एकत्र करून हे केलं. त्यामुळे मी असे लिहून घेतलेत प्रश्न काय काय विचारलेत ते. सो मी जास्त प्रश्न काढले नाहीयेत. मी इथे फक्त 6 ते 7 प्रश्न काढलेत आणि मी तेवढ्यांचेच आन्सर देईल कारण मोठा पण नको व्हायला आणि जास्त असे वेगळे काही क्वेश्चन्स पण नव्हते. सो येस, विल स्टार्ट विदाउट फर्दर डिले काही न करता. सो फर्स्ट क्वेश्चन, व्हेन यू स्टार्ट मॉडेलिंग आणि हाऊ. सो मी मॉडेलिंग स्टार्ट केली होती इन 2019. तर मी 2019 मध्ये चालू केलं. तसं मी सांगितलं 2019, तसं मी 20च पकडते कारण मी खूप एंडिंगला मी डिसेंबरमध्ये एक शो केला होता जो की एका प्रोडक्शनचा होता. माझी एक फ्रेंडची बहीण आहे, तिने एका ठिकाणी मेकअपचा क्लास केला होता. तर तिथे एक मॅम होत्या ज्यांच्या थ्रू म्हणजे आता आम्ही चांगले फ्रेंड्स आहोत बट तेव्हा ती माझ्यासाठी मॅम होती, वैभवी ताई म्हणून आहे. सो ती त्या मेकअप आर्टिस्टची फ्रेंड होती. आणि माझ्या फ्रेंडच्या बहिणीने जिथे क्लास केला होता दीक्षा दिदीनी, सो तिथे मी ॲज अ मॉडेल गेले होते. दॅट वॉज माय पहिलं शूट माझ्या आयुष्यातलं. म्हणजे ॲज अ ब्रायडल, म्हणजे मला ब्रायडल मेकअप्स आणि हे सगळं पहिल्यापासूनच आपल्याकडे रेट्रिका होतं. इफ एनीवन कॅन रिलेट. जेव्हा रेट्रिकाचा जमाना चालू होता तेव्हापासून मी असं मोबाईल कुठेही ठेवून मम्मीचा पप्पांचा, माझ्याकडे 12th पर्यंत मोबाईल नव्हता. गावी गेल्यावरती त्यांचा, मावशींचा वगैरे, मामा ह्यांचा सगळ्यांचा फोन यूज करायचा आणि मला प्रचंड आवड होती फोटोज काढायची. म्हणजे मी जिथेही जाईल, मला तेव्हा यायचंही नाही काय, बट की मी असं बघायचे, मी इंडियाज नेक्स्ट टॉप मॉडेल बघायचे जे की MTVला लागायचं. सो त्याच्यापासून मी असं इन्स्पायर झालते की यार मला पण करायचंय हे सगळं. ते लोक म्हणजे इतका छान छान क्रिएटिव्हिटी दाखवून एवढे छान फोटोशूट्स करायचे. मला पहिल्या मॉडेलिंगबद्दल काहीच माहिती नव्हतं, टू बी व्हेरी फ्रँक. फक्त फोटोशूट्स, छान छान फोटोज काढणं ते मॉडेलिंग असतं असं वाटायचं. बट जसं मी त्याच्यामध्ये एंटर केलं, पुढे जेव्हा मी स्टार्ट केलं इनफॅक्ट तेव्हाही मला काहीच कळत नव्हतं. त्यातलं मला काहीच नॉलेज नव्हतं की काय असतं काय नाही वगैरे, वॉटएव्हर, काहीच माहीत नव्हतं. सो त्या मला म्हटल्या की वैभवी ताई, ज्या मेकअप आर्टिस्टच्या फ्रेंड होत्या त्या. सो तिथे आमची भेट झाली सगळ्यात पहिली आणि त्या मला म्हटल्या की तू छान म्हणजे जे काही हे असतो हे फोटोशूटला पोजेस वगैरे आणि व्हिडिओसाठी वगैरे छान करतेस तू, तुला आवडतं किंवा तू करतेस का मॉडेलिंग. सो मी म्हटलं नाही मी करत नाही, बट मला खूप जास्त इंटरेस्ट आहे, मला करायचं आहे. बट मला तेव्हा फॅमिली सपोर्ट पण नव्हता. म्हणजे मी म्हणायचे सारखे की मला असं करायचं, मला टीव्हीवर जायचं, मला MTVला जायचंय, मला तिथं जायचंय, ते मॉडेलिंगचा जो शो मी बोलत होता इंडियाज नेक्स्ट टॉप मॉडेलला. बट माझ्या घरात ते चांगलं नाहीये. ते मम्मी पप्पांचं नेहमी एकच असायचं की ते प्रोफेशन चांगलं नाहीये. सो मी खूप मागे लागून रडून त्यांनी मला एका इव्हेंटचं सांगितलेलं वैभवी ताईंनी की तू त्या इव्हेंटमध्ये ट्राय कर एकदा. इव्हेंट इन द सेन्स फॅशन शोमध्ये पेजंट होतं ते एक. सो मिस महाराष्ट्र समथिंग, हां
2019 मध्ये तो माझा फर्स्ट शो होता आणि गेस व्हॉट, आय वॉज अ सेकंड रनर अप ओव्हर देअर. तर तो आनंद माझ्यासाठी एवढा म्हणजे खूप 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 जास्त होतं माझ्यासाठी ते, की एक भलेही ते एका प्रोडक्शन हाऊसचं होतं, त्यांनी ते ऑर्गनाईज केलं होतं आणि त्यांचा इव्हेंट होता, तो पुण्यामध्येच होता, बट तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात पहिला इव्हेंट होता. त्याला माझी बहीण, माझी आजी, माझी फ्रेंड्स हे सगळे आले होते आणि मला खूप जास्त छान वाटलेलं तो पहिला इव्हेंट करून. तेव्हा मला काहीच येत नव्हतं आणि मी शिकलेही नव्हते कुठून, मॉडेलिंग, वॉक वगैरे काहीच नाही. सो तेव्हा माझं असं होतं की ठीक आहे, मी तुम्ही म्हणताय तर मी घेते, बट तुम्ही मला थोडंफार गाईड कराल का, तुम्ही मला सांगाल का काही गोष्टी. तर शी वॉज लाईक की मी स्वतः असणार आहे ग्रूमिंगला, सो मी नक्कीच तुला गाईड करेल ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. मग तिने मला सांगितलं बेसिक गोष्ट काय असतात आणि तिथे मला बाकीचे पण अजून जे सगळे भेटले तिथे. सो 3 दिवसाचं ॲक्च्युअल होतं ते, 2 दिवस ग्रूमिंग राहिलं आणि 1 दिवस आमचा मेन शो डे. तर तेव्हा त्या ऑल ओव्हर प्रोसेसमध्ये खूप मजा आली आणि माझा फर्स्ट इव्हेंट होता असं मला वाटलंच नाही. म्हणजे वेगळंच होतं ते, जो फर्स्ट शो मी केला ते माझ्यासाठी खूप जास्त वेगळं होतं. आणि माझं असं होतं की मला हा एक शो करू द्या. पप्पा म्हणत होते नाही नाही करायचं, काय ह्याच्यामध्ये काही नाहीये पुढे जाऊन, हे फक्त तुझ्या आवडीसाठी आहे, तू म्हणजे ॲज अ प्रोफेशन तू नाही करू शकत, हे चांगलं आहे फक्त बघण्यासाठी, लोकांना दाखवण्यासाठी, बट ॲज अ प्रोफेशन नाही आहे हे चांगलं. सो माझं असं होतं मला एकदा चान्स द्या. आत्ता जर मी जिंकले तरच मी पुढे कंटिन्यू करेल, नाही तर मी नाही करणार. ठीक आहे पप्पा म्हणलं चल कर, चल बघू जिंकते का. आणि मग केलं आणि येस, आय वॉज अ सेकंड रनर अप. आणि माझी खुशी म्हणजे मी तेव्हा रडू की हसू, माझ्याकडे तेव्हाचे क्लिप्स पण नाही आहेत यार, जर असतील तर मी नक्की टाकेल, बट नाहीये कारण माझ्याकडे तेव्हा दुसरा फोन होता ओप्पोचा आणि तेव्हा मे बी तेव्हाच मी नवीन फोन घेतला होता, तेव्हाच मी फर्स्ट इयर समथिंगला होते आणि तेव्हा मी स्टार्ट केलं होतं. सो येस, दॅट्स ऑल अबाउट. मला वाटतं हा खूप मोठा झालाय, एकाच प्रश्नाचं उत्तर एवढं मोठं दिलंय कारण हे माझ्यासाठी खूप जास्त मोठं होतं. तेव्हा माझा फर्स्ट शो होता तो. ओके, सो दॅट्स ऑल अबाउट दिस क्वेश्चन. नाव कसं स्टार्ट केलं आणि ते तर कळलंच असेल तुम्हाला. आता नाव सेकंड क्वेश्चन, माय फेवरेट क्वेश्चन. हा माझ्या एका मैत्रिणीने विचारलाय मला प्रश्न आणि म्हणजे यार किती छान, बट ऑब्व्हियसली तुम्हाला सगळ्यांना याचा आन्सर माहितीच असणार आहे ऑब्व्हियसली. क्वेश्चन 2, इफ यू वर स्टक ऑन अन आयलँड, हू वुड यू टेक विथ यू टू स्पेंड द रेस्ट ऑफ लाईफ देअर? कोणाला प्रसाद? एकच मला घेऊन जाऊ शकतो, 2 असतं तर मी प्रसादला पण घेऊन गेले असते, बट यू ऑब्व्हियसली नो द आन्सर की जर एक कोणीतरी असेल तर मी ऑब्व्हियसली गुड्डीला घेऊन जाणार आहे, कारण दुसरं असं माझ्या आयुष्यात कोणी नाहीये. प्रसाद पण आहे बट एक घेऊन जायचंय फक्त. सो ऑब्व्हियसली गुड्डी, कारण जर एक असेल तर ती माझी फर्स्ट प्रायोरिटी तीच आहे. कारण मी मॉडेलिंग स्टार्ट केली आहे तेव्हापासून म्हणजे माझ्यापेक्षा जास्त माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये ती माझ्यासाठी स्टँड घेत आली आहे. तिने माझ्या प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे मला बोलताच यायचं नाही कोणत्याही गोष्टीसाठी, पॅरेंट्सला असावं किंवा बाहेरच्या लोकांना कोणाला, तर प्रत्येक गोष्टी ती बोलली आहे माझ्यासाठी पुढे जाऊन. आणि ऑब्व्हियसली कोणतीही सिच्युएशन असेल, मला अजूनही कळत नाही, मी मोठी आहे आणि ती लहान आहे, बट मला प्रत्येक गोष्टीसाठी तिला विचारायला लागतं. माझा कोणता इव्हेंट असू दे, काहीही असू दे, XYZ, मला प्रत्येक गोष्टीसाठी मी तिला विचारते की मी हे घालू का, मी हे घेऊ का. मी आता मागेच एक रिसेंटली स्टोरी टाकली होती इन्स्टाला, सो सगळ्या लोकांनी त्याला रिॲक्ट केलं की वाव छान, असं असतं का. म्हणजे लाईक की सिस्टर असणं किती महत्वाचं आहे. लाईक द बॉन्ड बिटवीन द सिस्टर्स इज टू गुड. आणि आमच्यातला बॉन्ड तर खूप खूप प्रचंड चांगला आहे. म्हणजे असं नाही आमच्या दोघींच्यातलाच, आमच्या तिघांच्यातलाच बॉन्ड खूप छान आहे, बट स्टील गुड्डी आणि मी प्रसाद असले घाण रिॲक्शन देतो, बघतो व्हिडिओ प्रसादचा असं. बट नाही, प्रसाद खूप रडका होता आमचा अगोदर आणि तो लहान होता त्यामुळे आम्ही त्याला घ्यायचो नाही, म्हणजे असं त्याला कळायचं नाही. बट आमचा प्रसाद खूप समजूतदार आहे आणि आम्ही आता त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह करतो आमच्या. इनफॅक्ट आमचा प्रत्येक डिसिजन हा तिघांचा एकत्र असतो. कधी म्हणजे मी कोणत्या गोष्टीला नाही म्हणत असेल तर ते दोघं मिळून मला कन्व्हिन्स करतात, कधी तो कोणत्या गोष्टीला नाही म्हणत असेल तर आम्ही दोघी मिळून त्याला कन्व्हिन्स करतो, कधी गुड्डी नाही म्हणत असेल तर आम्ही दोघं मिळून, मी आणि प्रसाद मिळून तिला हे करतो, सांगतो की नाही असं हे बरोबर आहे, ते बरोबर आहे. म्हणजे आमच्यातला बॉन्ड हा खूप जास्त चांगला आहे. तर बघा आता मी प्रश्नावरून कुठे गेली. सो ह्याचा आन्सर होतं अश्लेषा. कळलं तुला हे?
जिने मला हे विचारलं होतं प्रश्न. सो ऑब्व्हियसली तिला सुद्धा माहिती होतं या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, बट स्टील गुड क्वेश्चन, मला खूप खूप आवडला. मूव्हिंग टुवर्ड्स आवर थर्ड क्वेश्चन नाव. इफ नॉट मॉडेलिंग, व्हॉट वुड यू लव टू डू? इफ नॉट मॉडेलिंग, जॉब तर मी करणार नाही, आयुष्यात करणार नाही. हे मी माझ्या पॅरेंट्सला पण सांगून झालंय. मला नाही आवडत, म्हणजे मी ट्राय केलंय. मी असं नाही की मी जॉब केलं नाहीये आणि मला करायचा नाहीये, मी करून बघितलंय. मला नाही करमत जॉबमध्ये, मला आवडतच नाही जॉब करायला. मी 1-2 ठिकाणी करून बघितलाय. मी चांगलं 4-5 महिने एका ठिकाणी केला होता जॉब. माझी एक फ्रेंडही होती, आम्ही खूप मस्ती करायचो, खूप मज्जा करायचो. माझे खूप छान फ्रेंड्स झाले होते तिथे. ॲक्च्युली दॅट वॉज अ नाईट शिफ्ट आणि मी तेव्हा कॉलेज करता करत होते. सो मला तेव्हा मॅनेज व्हायचं आणि तेव्हा मी मॉडेलिंगकडे माझं जास्त लक्ष नव्हतं. सो शूट्स वगैरे असतील तर नाईट जॉब करून येऊन मग थोड्या वेळ, आणि खूप जास्त तेव्हा घरच्यांनी पण खूप जास्त हे घेतलेलं की ठीक आहे, ही मॅनेज करते, कॉलेज करते, शूट्स करते, जॉब करते. खूप चांगलं चाललं होतं तेव्हा सगळं. बट असतं ना की म्हणजे नाही, त्याच्यामध्ये आपल्याला ते नाही करायचंय, तर आपलं मन तिकडे नाही लागत. सो मला असं व्हायचं की नाही, म्हणजे कधी कधी ठीक आहे, मला वाटायचं की जॉब पण केला पाहिजे, महत्वाचं आहे, म्हणजे पॅरेंट्स असं बोलायचे सगळं. बट तेव्हा असं होतं की मला पण नव्हत्या कळत काही गोष्टी, किंवा मम्मी पप्पांना असं होतं की एक स्टेबल जॉब असला पाहिजे आपल्याला. बट नाव आय एम लाईक नाही, मी नाही करू शकत. सो इफ नॉट मॉडेलिंग, आय वुड रिअली लव्ह टू बी अ कंटेंट क्रिएटर. आणि आय एम गिव्हिंग टू मच एफर्ट्स फॉर दॅट, आणि आय वुड डेफिनेटली बी अ कंटेंट क्रिएटर. हे आय एम मॅनिफेस्टिंग दिस. सो जॉब तर नाही करणार. सो इफ मॉडेलिंग ऑर इन अ कंटेंट क्रिएशन, बट इन दिस फील्ड ओनली. मला फक्त फॅशन, लाईफस्टाईल ह्या सगळ्यांमध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे. आय वुड नेवर डू 9 to 5 जॉब, कधीच नाही करू शकत. आणि मला दुसऱ्याचं ऐकून घ्यायला अजिबात आवडत नाही. माझी फॅमिली सोडली तर फ्रेंड्सचं पण नाही ऐकून घेत मी कोणाचंच. फक्त मम्मी, पप्पा आणि माझी बहीण. प्रसाद तर मला ऐकवतच नाही काय, म्हणून प्रश्नच येत नाही. सो येस, नाईस क्वेश्चन हा. पण मी नाईसच क्वेश्चन्स घेतलेत सगळे. ओके, 4th क्वेश्चन. व्हॉट इज युअर स्किन केअर? हा क्वेश्चन असा होता की मी मॉडेलिंग कसं सुरुवात केली मॉडेलिंगला, आणि काय काय सगळं झालं ते तर मी ऑलरेडी फर्स्ट क्वेश्चनमध्ये सगळं झालंय. त्यामुळे मी हा क्वेश्चन डिरेक्टली व्हॉट इज युअर स्किन केअर तो सेपरेट घेतलाय. सो माय स्किन केअर रुटीन हा माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच भेटला असेल, बघायला मिळाला असेल. बट स्टील हा क्वेश्चन मी घेतलाय, व्हॉट इज माय स्किन केअर रुटीन. सो डेफिनेटली मी प्रोडक्ट्सच्या लिंक खाली देईल, जे आता सध्याला मी प्रोडक्ट्स यूज करते. बाकी नॉर्मल स्किन केअर रुटीन आहे माझं. मी हेल्दी खातीये, नाही होत माझ्याकडून हे, बट मी खातीये तरी पण. आणि येस, फ्रूट्स खावा, स्टे हायड्रेटेड, खूप जास्त महत्त्वाचं आहे. गुड म्हणजे एक छान लेवलची स्लीप असणं, ॲटलिस्ट 7 to 8 hours. 7 to 8, माझी कधी कधी 10 तास पण होऊन जाते. बट अ क्वालिटी स्लीप इज मोर इम्पॉर्टंट दॅन एनिथिंग. आपल्याला असं वाटतं की झोपेमुळे काही जास्त फरक पडत नाही, बट क्वालिटी स्लीप इज मोर इम्पॉर्टंट स्किन केअरसाठी. आणि या स्किन केअर प्रोडक्ट्सबद्दल सांगायचं झालं तर मी सगळे आता माझ्या डर्मॅटॉलॉजिस्टने जे प्रोडक्ट्स दिलेत मला, मी ते यूज करते. सो आय डेफिनेटली लिंक ऑल दोज प्रोडक्ट्स इन दी डिस्क्रिप्शन. मूव्हिंग टुवर्ड्स आवर 5th क्वेश्चन. What you are studying, how you balance modeling with college, and what kind of support did you get from your family? First of all, what kind of support I get from my family? कधी कधी खूप किरकिर होते आमच्या घरी ह्या सगळ्याला घेऊन की मी कॉलेजला जात नाही, मी कॉलेज करत नाही, मी टाइम टू टाइम म्हणजे जेवत नाही, कधी काय असेल तर झोपत नाही वेळेवरती, तर खूप किरकिर होते. बट मेनी ऑफ द टाइम्स म्हणजे आपण म्हणतो ना 1% ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि 99% माय फॅमिली इज टू मच सपोर्टिव्ह. पहिलं सुरुवातीला असं व्हायचं की नाही, म्हणजे त्यांचा अजिबातच सपोर्ट नव्हता. बट जसं मी सांगितलं, गुड्डीने माझ्यासाठी स्टँड घेतला. मी स्वतःसाठी स्टँड नव्हते घेऊ शकत, पण तिने घेतला. आणि दॅन नाव वी आर हिअर. आणि व्हॉट आय एम स्टडिंग राईट नाव. आता झालंय माझं शिक्षण, आता माझं झालंय सगळं शिकून. आता पुढच्या महिन्यात माझ्या एक्झाम्स आहेत, प्रोजेक्ट्स आहेत, आणि देन आय एम ऑल गुड कंटेंट क्रिएशनसाठी. मम्मी बोलले गप्प बस. तर मी MSc करतेय कम्प्युटर ॲप्लिकेशन्समध्ये.
त्याच्या आधी मी कम्प्युटर सायन्स केलं होतं, BCS केलं होतं, बॅचलर्स इन कम्प्युटर सायन्स, आणि आता मी करते MCA म्हणजे मास्टर्स इन कम्प्युटर ऍप्लिकेशन्स. ह्याचा आणि माझा काहीच संबंध नाहीये, हे मी फक्त डिग्रीसाठी करते. मम्मीला हाणणार आहे मला हा व्हिडिओ. तुम्ही जे ऐकलं ते बरोबर ऐकलं, हे मी फक्त डिग्रीसाठी करतेय. आणि इन केस जर पुढे जाऊन माझं माइंडसेट चेंज झालं, मी वैतागून गेले ह्या सगळ्या गोष्टींना, नाही वैतागणार, पण जर वैतागून गेले कंटेंट क्रिएशनला, मॉडेलिंगला, तर मी नक्कीच जॉब करेल. येत नाही मला जास्त काही, बट मी नक्कीच करेल. आय एम दॅट मच कॅपेबल की मी एका रात्रीत अभ्यास करून जर मी छान ग्रेड्सनी पास होऊ शकते, तर मी नक्कीच काही पण करू शकते. आणि हे माझ्या पॅरेंट्सला पण माहिती आहे. त्यांना माझ्यावर अजिबात ट्रस्ट नव्हता, अजिबात. म्हणजे त्यांना वाटायचं की कुछ तो गडबड कर रही है, ही रोज शूटला जाती, ही रोज बुमलत फिरत असती, अजिबात अभ्यास करत नाही, कॉलेजला जात नाही, कायच रिझल्ट येणार आहे, काठावर पास हो, असं म्हणणं होतं माझ्या मम्मी पप्पांचं. अँड मला ग्रॅज्युएशनला 72% पडल्यानंतर माझे पप्पा वॉज गेटिंग व्हेरी इमोशनल. त्यांचं असं झालं की कसे पडले हिला एवढे मार्क, टाइमपास करायची ही पोरगी दिवसभर, असा दिवस वाया घालवायची. अशी सकाळी उठायची 10 वाजता, मस्त जायची, बोंबलत फिरायची, आणि रात्री म्हणजे माझं कंटिन्यू फोन फोन फोन, माझा सुटायचाच नाही फोन. आणि ह्यांना वाटायचं मी टाइमपास करते फोनमध्ये, बट यू नो मी काय करते फोनमध्ये. सो येस, खूपच बडबड करते मी, हे तुम्हाला पण माहितीये, मला पण माहितीये, हिला पण माहितीये, त्यामुळे ती पण ऐकते आता मला. तू व्हिडिओमध्ये ऐक हे सगळं, माझा वॉच टाइम वाढव मम्मी व्हिडिओमध्ये ऐकून. ओके, मूव्हिंग टुवर्ड्स आवर 6th क्वेश्चन. ताई तू एजन्सी थ्रू वर्क करते का? नो, अ बिग नो. मी म्हणेल की म्हणजे मी स्वतः तरी नाही रेफर करणार हे कोणाला की तुम्ही एजन्सी सोबत वर्क करा, कारण मी सुद्धा नाही करत आहे. म्हणजे एजन्सी इन द सेन्स जर कंटेंट क्रिएशनसाठी झालं ना, तर तुम्ही भरपूर एजन्सीज सोबत टायअप करू शकता, बट डिरेक्टली एजन्सी जॉईन नका करू. एजन्सीज मोस्ट प्रोबॅबली काय करतात की दे आस्क अस टू पे पहिलं, म्हणजे काही आपल्याला काम भेटायच्या आधी ते आपल्याला पे करायला लावतात. समहाऊ एक त्यांची स्पेसिफिक अमाऊंट असते, ती पे करायची असते आपल्याला एजन्सीला, आणि त्यानंतर दे गिव्ह अस गॅरंटी की ते आपल्याला काम देतील. बट आय डोंट ट्रस्ट एजन्सीज, मला कोणावरच विश्वास नाहीये, सो मी नाही करत. आय डू फ्रीलान्सिंग, आणि तसंच मला खूप सारे भेटतायत. क्वेश्चन नंबर 7 खूप मोठा होता मला असं वाटतं व्हिडिओ, बट स्टील 2 क्वेश्चन्स राहिलेत आपल्या अजून. व्हॉट इज युअर हाईट? तर माझी हाईट आहे 5.3 आणि 5.4च्या मध्ये. मॉडेलिंगमध्ये हाईटचा जास्त तसं नाहीये व्हॅल्यू, जर तुम्ही वेगवेगळ्या टाईप्सचं मॉडेलिंग करताय तर. मॉडेलिंगमध्ये खूप प्रकार आहे, त्याच्यावर पण मला एक व्हिडिओ बनवायचा आहे. इनफॅक्ट मी शॉर्ट टाकलंय एक, तुम्ही नक्कीच जाऊन ते चेक करू शकता. पार्ट 1, पार्ट 2 येणं बाकी आहे आपला अजून. सो माय हाईट इज 5'4", आणि मॉडेलिंगमध्ये 5'2" पासून ते पुढे तुमची हाईट कितपर्यंत पण असेल ते चालतं. सो येस, लास्ट क्वेश्चन गाईज. मॉडेलिंग करायचंय मला, पण तू कसं चालू केलीस आणि पॅरेंट्सला कसं तयार केलीस? माझा आवडता प्रश्न. हे तर मी आधीच सांगितलंय, पण तरी पण अक्षरशः आता मी अशी एकदम तयारीत बसले, कारण खूपच मोठं होणार आहे हा. मला अजिबातच माझ्या पॅरेंट्सनी सपोर्ट नव्हता केला पहिलं. मम्मी पण हसतीये बाहेरून, कारण तिला पण माहिती आहे. बट नंतर जसं जसं त्यांना कळायला लागलं, म्हणजे माझा पहिला शो झाला मी तसं बोलले, त्यानंतर मी अजून 2-3 शो केले. म्हणजे हे शोज ह्याचा जास्त काही म्हणजे प्रभाव नाही पडलाय मॉडेलिंगमध्ये, बट स्टील की एक सुरुवात म्हणून तुम्हाला जर ह्या इंडस्ट्रीमध्ये उतरायचं तर तुम्हाला कुठून तरी सुरुवात करायला लागते. सो माझी सुरुवात वॉज व्हेरी गुड. तर मी त्यानंतर तो पहिला जो इव्हेंट केला महाराष्ट्राची ग्लोबल महाराष्ट्र, जो मी पहिलं सांगितलं की मी 2nd रनरअप झाले होते, तो वाला. त्याच्यानंतर अजून एक इव्हेंट, तेव्हा पण पप्पा तयार नव्हते. मी थोडीशी कन्व्हिन्स झालती की चला ठीक आहे करले की, पण पप्पांचं असं होतं की नाही, पप्पांची गाडी तिथेच अडकलेली होती, नाहीच. मग पप्पा आले. पप्पा पहिल्या शोला आले नव्हते बरं का माझ्या, पप्पा दुसऱ्या शोला आले. मग तिथे पप्पांनी थोडं रिपोर्टर्सला वगैरे बघितलं, चांगले चांगले लोक आले, त्यांना बघितलं. मग पप्पांना थोडासा विश्वास बसला, चला चांगलं आहे, म्हणजे मॉडेलिंग म्हणजे खराबच असं नाही, चांगलं आहे. आणि पप्पांचं असं होतं तू चांगली राहा, बाकी जग आपल्याला माहित नाही की म्हणजे कसं असतं कसं नाही, तू चांगली राहिली तर सगळं चांगलं आहे.
सो माझं पण असं होतं, ठीक आहे तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा, बाकी सब मैं देख लूंगी. आणि मग येस तसंच झालं. मग त्याच्यामध्ये पण मी परत सेकंड रनर अप झाले गाईज. आय डोंट नो वाय, बट मी 3 पिजन्स जे सुरुवातीला केले ना, तिन्हीमध्ये मी सेकंड रनर अप झाले होते. पहिल्या 2चं ठीक आहे मला खूप खूप छान वाटलेलं, बट तिसऱ्या ह्याच्यामध्ये जेव्हा मी झाले तेव्हा मला एवढं रडू आलं की आय वॉज कॅपेबल ऑफ बीइंग ॲट दी फर्स्ट प्लेस, बट मला नव्हतं भेटलं तेव्हा. अँड आय वॉज लिटरली क्राईंग आणि मला खूप जास्त वाईट वाटलं होतं, प्रचंड वाईट वाटलं होतं. पण ठीक आहे, जे आपल्या काय बोलतात एक ह्याच्यामध्ये असतं तेच होतं. सो ते मानून मी परत अजून पुढे इव्हेंट्स करत गेले आणि मग मॉडेलिंगमध्ये खरं तेव्हा मी एंटर केलं. प्रश्नावरनं मी हलतीये सारखी सारखी. काय होता प्रश्न? हां ठीक आहे, तिथंच होते. मग मम्मी पप्पांचं काय ग मम्मी काय सांगत होते मी? हां मेन गोष्ट तर ही आहे, मग मी शूट्सला जायला लागले, मेकअप शूट्स बिना पप्पांना सांगता. आता हा व्हिडिओ पप्पा पण बघणार, आज होगा झूठ का खुलासा. तर काय व्हायचं की बऱ्याच वेळी मी पप्पांना सांगून नाही जायचे शूटला चालली आहे म्हणून. आणि माझ्यासोबत गुड्डी यायची. पहिल्या वर्षभर मी जसे शूट्स केले, मी कोलॅबोरेशन्स चालू केले पहिलं माझ्या पोर्टफोलिओसाठी, थोडं प्रोफाईल बिल्ड होण्यासाठी. कारण मी स्वतःच्या खिशातून पैसा घालून मला पोर्टफोलिओ करायचा नव्हता. सो मी कोलॅबोरेशन्समध्ये काही मेकअप आर्टिस्टला अप्रोच करायचे, त्या किंवा त्या स्वतःहून मला अप्रोच करायच्या. सो आम्ही तसं बोलायचो आणि मग शूट करायचे. मी असं लांब लांबचे नाही बघायचे. सो बऱ्याचदा असं व्हायचं की पप्पा माझ्या आधी घरी यायचे आणि मग मम्मी म्हणायची आता काय सांगणार पप्पांना. कधी कधी तर मम्मी सांगायची कॉलेजला गेली आहे, चला ठीक आहे. पण खूपच उशीर झाला तर मग असंही झालंय अगदी, पप्पा आतमध्ये गेलो आणि पप्पांच्या मागून आम्ही आलो आणि मग आम्ही आतमध्ये गेलो. आणि तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी मम्मीने हँडल केल्या तेव्हा. आणि अशी सुरुवात झाली माझी. असं सगळं मी मॅनेज केलं आणि आता मला काहीच रेस्ट्रिक्शन्स नाहीये, काही प्रॉब्लेम नाहीये, सगळं एकदम सुरळीत चालू आहे. आता माझ्या पॅरेंट्सला असं आहे की येस तू कर लेगी, तू करके दिखाएगी. आणि मेन गोष्ट, तुमच्या जर पॅरेंट्सचा तुमच्यावर विश्वास असेल तर बाकी जगाने काही बोलू द्या. आता बोलले असते एक गोष्ट पण नको. तर बाकी काही फरक पडत नाही. सो येस तुम्ही करत राहा. ज्यांना पण सुरुवात करायची आहे मॉडेलिंगला, मला नक्की नक्की इन्स्टाला तुम्ही DM करू शकता. मी पण एकदम मिडल क्लास फॅमिलीमधून बिलॉंग करते आणि मी जसं चालू केलं तसं तुम्ही पण नक्की चालू करू शकता. आणि हा व्हिडिओ जास्त लेंदी न करता मी इथेच एंड करेल ह्या व्हिडिओला. सो येस शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्यामुळे खूप 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 मनापासून धन्यवाद. आणि असा सपोर्ट करत राहा. इन्स्टाला पण फॉलो करा, फॉलो करत नसाल तर स्नॅपचॅटला देखील सबस्क्राईब करा. आणि येस दॅट्स ऑल अबाउट दिस व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.